मोंता चक्रीवादळाची परिस्थिती राज्यामध्ये काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर पुणे हवामान वेधशाळेचे शास्त्रज्ञ आहेत सानप सर काय परिस्थिती असणार आहे आणि काय अलर्ट जो आहे तो देण्यात येतोय? येस, आता मोंता चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि आता जर बघितले तर ते तटीय आंध्र प्रदेश किंवा किनारपट्टीचा जो आंध्र प्रदेशचा जो प्रदेश आहे तिथे ते स्थित आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसांचा जर अंदाज बघाल तर त्यामध्ये असं दिसून येत आहे की ते आता सध्या इथं आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ते किनारपट्टीचा प्रदेश, त्यानंतर दक्षिण ओडिसाचा प्रदेश असेल किंवा मग छत्तीसगडचा प्रदेश असेल तिथे ते मूव्ह होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा जो रिजन आहे इथे त्याचा जास्त इम्पॅक्ट होण्याची शक्यता येणारे 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला दिसून येते। राज्यात काय परिस्थिती असणार? राज्याचं जर आपण इथे परत बघू शकता तर आजचा जो फोरकास्ट आहे त्यानुसार महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर 29 तारखेचं जर बघाल तर विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तिथे आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की येलो अलर्ट आहे। ॲक्च्युली ह्या परिस्थितीमध्ये काय होतं की ज्यावेळी हे जे वादळ आहे ते वायव्य किंवा उत्तर वायव्य दिशेने मूव्ह झाल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि त्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच येणारे दोन दिवस स्पेशली महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे आणि 30 तारखेला विदर्भ सोडला किंवा मग उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी काही अलर्ट नाही आहे। सर काय आपण संदेश देणार आहे इतर राज्यातील इतर लोकांचा? महाराष्ट्रासाठी इतका काही त्याचा इम्पॅक्ट नसणार आहे सायक्लोनचा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जो काही इम्पॅक्ट असणार आहे तो आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा प्रदेश असेल, त्यानंतर ओडिसाचा काही भाग असेल किंवा मग छत्तीसगडचा भाग असेल, त्यांच्यासाठी जास्त हे इम्पॅक्टफुल असणार आहे। जोरदार पावसासहच किंवा मुसळधार पावसासह वाऱ्यांची गतीसुद्धा जास्त असते असं ज्यावेळी सायक्लोन येतात त्यावेळी। आणि विदर्भातील जो प्रदेश आहे तिथे मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे, त्यामुळे त्या प्रदेशातील लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स ज्याला आपण वादळी पाऊस म्हणतो त्यामध्ये विजांचा कडकडाट होतो किंवा नंतर मेघगर्जना होते, तर अशी परिस्थिती असणार आहे। तर लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यावेळी लाईटनिंग किंवा थंडरस्टॉर्म्स होतात त्यावेळी ओपन स्पेसमध्ये न थांबलेलं चांगलं आहे, त्याचबरोबर सेपर स्पेसवर थांबणं गरजेचं आहे। त्यानंतर पाणी ज्या ठिकाणी आहे त्या पाण्यात उतरणं चांगलं नाही, कारण ज्यावेळी वीज पडते त्यावेळी प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता जे काही खरीप पिकं आहेत त्यांची काढणी झालेली आहे आणि ज्या रब्बी पिकांचं जी काही तयारी चालू आहे तर त्यामध्ये मला असं वाटतं की आता येणारे 2 ते 3 दिवस त्याचा विलंब केलेला चांगला राहील आणि ज्या नॉर्मल ॲडवायझरीज आहे त्याकडे लक्ष दिलं गरजेचं आहे। पण राज्याला काही या चक्रीवादळाचा फटका काही किनारपट्टीला बसू शकतो? किनारपट्टीला ॲक्च्युली महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती पश्चिमेच्या बाजूला आहे, त्यामुळे तिकडे इतका त्याचा काही इम्पॅक्ट नसणार आहे। मेन इम्पॅक्ट विदर्भात असू शकतो, कारण ते छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशचा जो एरिया आहे त्या भागातून जात आहे आणि ज्यावेळी वादळ येतं त्याचं डायमीटर जे असतं किंवा त्याचा परिघ असतो तो खूप मोठा असतो, जवळजवळ 1000 किलोमीटरच्या परिघाने इतका त्याचा परिघ असतो। तर इकडचा जो प्रदेश आहे विदर्भाचा तिकडे त्याला इम्पॅक्ट होऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं थंडरस्टॉर्म्स किंवा आपण वादळी पाऊस होताना आपल्याला दिसतोय, परंतु इतका मोठा इम्पॅक्ट जसा तिकडे होतोय तितका आपल्याला होण्याची शक्यता कमी म्हणजे नाही आहे। की पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या चक्रीवादळाचा फटका विदर्भाच्या काही जिल्ह्यांना बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर साम टीव्ही पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।